हॅलो फ्रेंड्स, आपण लास्ट लेक्चरला वेव्ह ऑप्टिक्स या चॅप्टरच्या अंडर इंटरफरन्स ऑफ लाईटला आपण सुरुवात केली. मी तुम्हाला लास्ट लेक्चरला बोललो की इंटरफरन्स ऑफ लाईटचे एक सेपरेट चॅप्टर आहे. तर आतापर्यंत इंटरफरन्सच्या अगोदर आपण जे चॅप्टर बघितलं ते असेल वेव्ह थिअरी ऑफ लाईट, बरोबर, न्यूटन्स थिअरी ऑफ लाईट, हायजेन्स थिअरी अबाउट लाईट, बरोबर. आता वेव्ह थिअरी ऑफ लाईट हे कम्प्लीट चॅप्टर आहे, हे संपलेलं आहे. तर ॲक्च्युअल असं समजा की हे सेकंड चॅप्टर जिथे स्टार्ट झालं आहे वेव्ह ऑप्टिक्स किंवा लाईट या सेक्शनमध्ये इंटरफरन्स ऑफ लाईट. तर इंटरफरन्स ऑफ लाईटचे त्याच्याबद्दल आपण एक लेक्चर मागचं बघितलं आहे. तर मागचे लेक्चर जर तुम्ही केअरफुली ऐकलं असेल किंवा बघितलं असेल तर तुम्हाला आजचा टॉपिक लवकर समजेल. लास्ट टॉपिक आणि आजचा टॉपिक जो आहे इंटरलिंक आहे. बरोबर, आपण लास्ट लेक्चरला इंटरफरन्स ऑफ लाईटचे हे आपण थेरॉटिकली बघितलं. आज आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत की हाऊ टू ऑब्टेन इंटरफरन्स पॅटर्न किंवा हाऊ टू स्टडी इंटरफरन्स ऑफ लाईट. आता मी लास्ट लेक्चरचे काही मेन पॉईंट्स जे मी रिपीट करतोय. तर बा, इंटरफरन्स ऑफ लाईट त्याचं मिनिंग काय? मिक्सिंग ऑर ओव्हरलॅपिंग ऑफ लाईट. बरोबर, दोन लाईट वेव्स मिक्स होणे किंवा दोन लाईट वेव्स ओव्हरलॅप होणे इज कॉल्ड ॲज इंटरफरन्स. बरोबर, आणि आपण लास्ट लेक्चरला इंटरफरन्स डिफाईन पण केलंय. बरोबर, तर बा लास्ट लेक्चरचे मी काही पॉईंट्स आहेत रिपीट करतोय. हाऊ टू ऑब्टेन इंटरफरन्स पॅटर्न म्हणा, हाऊ टू ऑब्टेन इंटरफरन्स किंवा हाऊ टू ऑब्टेन इंटरफरन्स पॅटर्न. अथवा S1 S2 काय असतील? टू सोर्सेस ऑफ लाईट. S1 अँड S2 टू सोर्सेस ऑफ लाईट. सपोज जर तुम्हाला इंटरफरन्स पॅटर्न ऑब्टेन करायचं असेल तर तुम्हाला दोन सोर्सेस कंपल्सरी आहेत. मिनिमम टू सोर्सेस जे हे तुम्हाला कंपल्सरी आहे. सो S1 S2 काय असतील? टू सोर्सेस ऑफ लाईट. एक स्क्रीन असेल, व्हाईट स्क्रीन असेल, त्याला आपण पडदा म्हणतो फॉर एक्झाम्पल, किंवा कुठली स्क्रीन असेल. नंतर त्या स्क्रीनवर एक पॉईंट P असेल. बरोबर, नंतर S1 इमिट्स वेव्ह नंबर 1, S2 इमिट्स वेव्ह नंबर 2. दोघी वेव्स P पॉईंटला इंटरफिअर झाल्या, मिक्स झाल्या किंवा ओव्हरलॅप झाल्या. नंतर तुम्हाला स्क्रीनवर ह्या टाईपचा पॅटर्न दिसेल. याला आपण काय म्हटलंय? इंटरफरन्स पॅटर्न. हा जो असेल ना, दिस इज कॉल्ड ॲज इंटरफरन्स पॅटर्न. हा असेल इंटरफरन्स पॅटर्न. ठीक आहे, हे सर्व मी लास्ट लेक्चरला तुम्हाला बोललो आहे. आता बघा, लास्ट लेक्चरचे परत ते पॉईंट्स पहा. इंटरफरन्स पॅटर्न कंटेन्स काय? अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड्स. यावरती आपण बँड्स म्हटले, ब्राईट डार्क, ब्राईट डार्क, ब्राईट डार्क, म्हणजे अल्टरनेट ब्राईट आणि डार्क बँड्स तुम्हाला मिळतील. तर ब्राईट आणि डार्क बद्दलचे सर्व पॉईंट्स मी लास्ट लेक्चरला तुम्हाला डिस्टिंग्विश करून सांगितले की ब्राईटनेस म्हणजे काय आणि डार्कनेस म्हणजे काय. ब्राईटनेस म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, डार्कनेस म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. बरोबर, आणि सिंपल एकच पॉईंट लक्षात ठेवा. ब्राईट म्हणजे काय? त्या ठिकाणी लाईटची इंटेन्सिटी काय असेल? मॅक्सिमम. लाईटची इंटेन्सिटी काय असेल? मॅक्सिमम. आणि डार्क म्हणजे काय असेल? लाईटची इंटेन्सिटी काय असेल? कमी असेल. म्हणजे ब्राईट म्हणजे काय? मॅक्सिमम लाईट. आणि डार्क काय असेल? मिनिमम लाईट. म्हणजे मॅक्सिमम मिनिमम असंही म्हणता येईल. अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड्स असं म्हटलं तरी पण चालेल, किंवा अल्टरनेट मॅक्सिमा अँड मिनिमा. तर इंटरफरन्स पॅटर्न हा जो वर्ड आहे त्या लक्षात ठेवा. हा तुम्हाला पुढच्या बऱ्याच टॉपिकमध्ये लागेल. इंटरफरन्स पॅटर्न तुम्हाला माहिती पाहिजे. हाऊ टू ऑब्टेन इंटरफरन्स पॅटर्न हे तुम्हाला माहिती पाहिजे. इंटरफरन्स पॅटर्नमध्ये काय काय असतील हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर इंटरफरन्स पॅटर्न कंटेन्स काय? अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड्स. अथवा
लास्ट लेक्चरचा मी तुम्हाला एकच पॉईंट फक्त रिपीट करतोय, तर तो पॉईंट नीट समजून घ्या. आता बघा, सपोज इकडे आपण ब्राईट बँड म्हटलं, ब्राईट बँड, आणि समजा इकडे आपण डार्क बँड म्हटलं, ब्राईट अँड डार्क बँड. आता बघा, लास्ट लेक्चरला मी तुम्हाला बोललो ह्या दोन लाईट वेव्ज आहेत, ट्रान्सव्हर्स वेव्ज, बरोबर. ब्राईट बँड केव्हा मिळतो? सी बरोबर, किंवा टी. हे लास्ट लेक्चरला मी तुम्हाला बोललो, सीसी और टी. बरोबर. सीसी म्हणजे काय? पहिल्या वेव्हचा क्रेस्ट आणि दुसऱ्या वेव्हचा क्रेस्ट ओव्हरलॅप होणे, कोइन्साइड होणे किंवा मॅच होणे. क्रेस्ट ऑफ द वन वेव्ह कोइन्साइड्स विथ द क्रेस्ट ऑफ द अदर वेव्ह. ओव्हरलॅप होणे किंवा मिक्स होणे. एका वेव्हचा क्रेस्ट अदर वेव्हचा क्रेस्ट ओव्हरलॅप झाले, वी गेट ब्राईट बँड. एका वेव्हचा ट्रफ दुसऱ्या वेव्हच्या ट्रफशी मॅच झाला किंवा कोइन्साइड झाला, वी गेट ब्राईट पॉईंट. आणि ब्राईट म्हटलं आणि मग त्या ठिकाणी काय असेल? इंटेन्सिटी इज मॅक्सिमम. इंटेन्सिटी इज मॅक्सिमम और इट इज कॉल्ड ॲज मॅक्सिमा. हा काय झाला मग? मॅक्सिमा. बरोबर. आणि हा जो पॉईंट पी किंवा कुठलाही पॉईंट असेल स्क्रीनवर, त्या पॉईंटला तुम्हाला डार्क बँड जर मिळत असेल, डार्क केव्हा मिळतो? तर बघा, याच्या अपोजिट, क्रेस्ट ऑफ द वन वेव्ह कोइन्साइड्स विथ द ट्रफ ऑफ द अदर वेव्ह. पहिला वेव्हचा क्रेस्ट दुसऱ्या वेव्हचा ट्रफ ओव्हरलॅप झाले, वी गेट डार्क बँड. और टीसी म्हणून, बरोबर, सीटी और टीसी. टीसी काय असेल? ट्रफ ऑफ द फर्स्ट वेव्ह ओव्हरलॅप्स विथ क्रेस्ट ऑफ द अदर वेव्ह. सीटी किंवा टीसी जर असेल इथे या दोघी वेव्हजमध्ये, देन इंटेन्सिटी इज मिनिमम. इंटेन्सिटी इज मिनिमम. तर तुम्ही त्याला मिनिमम म्हटलं तरी पण चालेल. डार्क बँड म्हणजे काय? इंटेन्सिटी इज मिनिमम, दॅट इज काय? मिनिमम. बरोबर. आता तुम्ही एक काम करा, इथे फक्त मॅक्सिमा मीन्स ब्राईट आणि मिनिमा मीन्स डार्क, एवढं फक्त लक्षात ठेवा. बरोबर. कारण काय, हेच आपला एक्सपेरिमेंटली स्टडी करायचं आहे. बरोबर. प्रॅक्टिकली स्टडी करायचं आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ॲक्च्युली दोन एक्सपेरिमेंट दिलेले आहेत. फर्स्ट एक्सपेरिमेंट जो असेल तो अबाउट वॉटर वेव्ज. आता तुम्हाला सांगायची गरज नाही, वॉटर वेव्ज अँड लाईट वेव्ज बोथ आर सेम, बोथ आर ट्रान्सव्हर्स. वॉटर वेव्ज पण ट्रान्सव्हर्स वेव्ज आहेत आणि लाईट वेव्ह जे आहेत ह्या पण ट्रान्सव्हर्स वेव्ज आहेत. बरोबर. मग आपण त्यांनी काय केलं तुमच्या बुकमध्ये, की अगोदर त्यांनी वॉटर वेव्हचा इंटरफरन्स घेतला आहे. बरोबर. आणि नंतर मग त्यांनी काय केलंय, की नंतर मग लाईट वेव्हचा इंटरफरन्स घेतला आहे. ज्याला वॉटर वेव्हचा इंटरफरन्स समजला त्याला लाईट वेव्हचा इंटरफरन्स जो आहे तो एक्सप्लेन करण्याची गरज पडत नाही. बोथ आर सेम. फक्त इथे आपण बोलताना वॉटर वेव्ज म्हणतोय. बरोबर. आणि तिकडे म्हणताना आपण काय म्हणणार? लाईट वेव्ज म्हणणार. बरोबर. वॉटर वेव्ज आणि लाईट वेव्ज असे दोन पॉईंट्स आहेत. आता बघा, या ठिकाणी आता समजा एक सिम्पल एक्सपेरिमेंट आहे. समजा एखादा वॉटर सरफेस आहे आणि त्याच्यावर आपण दोन स्टोन टाकले, दोन दगड त्याच्यावर टाकले, स्टोन्स. आणि जर ते स्टोन्स त्या पाण्यात पडले तर समजा एक स्टोन इथे पडला, S1 सोर्स ऑफ वॉटर वेव्ह 1. दुसरा स्टोन इथे पडला, S2 सोर्स ऑफ सेकंड वॉटर वेव्ह. सिंपल एक्सपेरिमेंट आहे. वॉटर सरफेस, दोन स्टोन, दोघी सायमल्टेनियसली ड्रॉप केले. दोघी स्टोन ज्या ठिकाणी पडतील त्या ठिकाणी तुम्हाला वॉटर वेव्ह मिळतील. आता S1 मधून वॉटर वेव्ह इमिट झाल्या, S2 मधून वॉटर वेव्ह इमिट होतील. त्यांचं मिक्सिंग होईल, इंटरफरन्स होईल, ओव्हरलॅपिंग होईल. बरोबर. काही ठिकाणी सीसी किंवा टीटी असेल, काही ठिकाणी सीटी किंवा टीसी असेल, काही ठिकाणी मॅक्सिमा मिळेल, काही ठिकाणी मिनिमा मिळेल, किंवा अल्टरनेट मॅक्सिमा आणि मिनिमा तुम्हाला मिळतील. किंवा इथे आपण वॉटर वेव्ज म्हणतोय म्हणून आपण मॅक्सिमा आणि मिनिमा वर्ड वापरायचे. जर लाईट वेव्ज म्हटलं तर मग ब्राईट बँड आणि डार्क बँड. बरोबर. मॅक्सिमा, मिनिमा, वॉटर वेव्ज. लाईट वेव्ज जर असतील तर ब्राईट बँड आणि डार्क बँड. ठीक आहे. आता बघा, तुम्ही
काही कन्व्हेन्शन तुम्हाला सांगतो. ते कन्व्हेन्शन जे ते नीट समजून घ्या. आता बा कन्व्हेन्शन जे ते असं आहे, इथे कन्व्हेन्शन व्हॅलिड CC बरोबर, क्रेस्ट विथ क्रेस्ट. समजा आपण ते दाखवलं डॉटमध्ये दाखवलं, डॉटमध्ये दाखवलं म्हणजे मॅक्सिमा फॉर एक्झाम्पल ते CC किंवा TT असेल. CC किंवा TT, CC और TT जे आहे ते आपण डॉटने दाखवू, तो मॅक्सिमा असेल. आणि CT किंवा TC जे असेल, CT और TC हे जे आपण क्रॉसने दाखवू, क्रॉस साईनने दाखवू, तो असेल मिनिमा, तो असेल मिनिमा. बरोबर. आता बघा मॅक्सिमाचे पॉईंट जे आपण ते डॉटने घेऊ आणि मिनिमाचे पॉईंट जे ते समजा इथे आपण क्रॉस घेतलं तर मिनिमाचे क्रॉस पॉईंट असतील. डॉट फॉर मॅक्सिमा, क्रॉस फॉर मिनिमा. तुमच्यावर डिपेंड, तुमच्याला कसे अल्टरनेट करून घ्या. ठीक आहे. तर डायग्राम नीट बघा. डायग्राम काढणं थोडं डिफिकल्ट आहे. म्हणजे मला डिफिकल्ट आहे, तुम्हाला एकदम सिम्पल आहे. तुम्ही कंपास घ्यायचे, तुम्ही कंपासने ड्रॉ करा. आता बघा तर S1 जो आहे समजा इथे मी अजून एक कन्व्हेन्शन दाखवतो. तर बा ब्लॅक असेल तर क्रेस्ट, ब्लॅक असेल तर क्रेस्ट आणि ब्लू असेल तर ट्रफ. बरोबर. हे पण नीट समजून घ्या. ब्लॅक काय असेल फॉर क्रेस्ट आणि ब्ल्यू काय असेल फॉर ट्रफ असेल. आता बघा समजा S1 सोर्स आहे, तुम्ही कंपास घ्यायचं. S1 ॲज अ सेंटर, टेक पर्टिक्युलर रेडियस, ड्रॉ सेमी सर्कल. बरोबर. आता बघा ब्लॅक क्रेस्ट आहे. बरोबर. आता बघा इथे आपण समजा S1 मधून क्रेस्ट इमिट झाला, S1 इमिट्स क्रेस्ट. बरोबर. S1 क्रेस्ट इमिट करेल तर S2 पण क्रेस्ट इमिट करेल असं ॲज्युम करा. पुढे आपण तो पॉईंट्स बघणार आहेत. सो S2 ऑल्सो इमिट्स क्रेस्ट, क्रेस्ट क्रेस्ट. बरोबर. आता बघा CC झालं, क्रेस्ट क्रेस्ट CC. आपण काय दाखवतोय डॉट. बरोबर. इथे बघा हा डॉट झाला इथे. बरोबर. डॉट म्हणजे काय मॅक्सिमा, डॉट म्हणजे काय मॅक्सिमा. बरोबर. म्हणजे हा जो पॉईंट आहे हा मॅक्सिमाचा पॉईंट आहे. बरोबर. वॉटर वेव्ज आहेत म्हणून मॅक्सिमा. लाईट वेव्ज असेल तर ब्राईट बँड झाला किंवा ब्राईट पॉईंट झाला, पॉईंट म्हणा, ब्राईट पॉईंट ऑर मॅक्सिमा. बरोबर. आता बघा क्रेस्ट नंतर काय असेल ट्रफ असेल. बरोबर. आता तुम्हाला सांगायची गरज नाही की ट्रान्सवर्स वेव्ह जी आहे ती काय असेल अल्टरनेट क्रेस्ट अँड ट्रफ, क्रेस्ट ट्रफ, क्रेस्ट ट्रफ. बरोबर. आता बघा आफ्टर क्रेस्ट काय असेल ट्रफ असेल. बरोबर. मग क्रेस्ट क्रेस्ट झालं दोघी सोर्समधून. आता ट्रफ असेल, ट्रफ ब्ल्यू घेऊ आपण. बरोबर. ट्रफ जे आहे ते आपण ब्ल्यू घेऊ. समजा फर्स्ट वेव्ह इमिट्स ट्रफ. आता बघा सेकंड वेव्ह पण ट्रफ इमिट करेल. सेकंड वेव्ह जी ती पण ट्रफ इमिट करेल. बरोबर. इथे बघा हा जो पॉईंट आहे हा डॉटचा झाला. बरोबर. TT TT ट्रफ ट्रफ मॅक्सिमा. बरोबर. नंतर तुम्हाला इथे एक क्रॉसचा पॉईंट मिळेल. बघा क्रॉसचा पॉईंट मिळेल. जर तुम्ही हा पॉईंट बघितला क्रॉस आहे, हा पॉईंट बघितला हा क्रॉस आहे. क्रॉस म्हणजे काय मिनिमम. बरोबर. आता बघा डॉट डॉट दोन मॅक्सिमाचे पॉईंट्स मिळाले. क्रॉस क्रॉस
2 मिनिमाचे पॉईंट्स मिळाले. बरोबर. क्रेस्ट ट्रफ, क्रेस्ट ट्रफ, पुन्हा काय असेल क्रेस्ट, ब्लॅक घेऊ आपण, ब्लॅकच घेतलंय. तर बा आपण इथे क्रेस्ट आला, हा क्रेस्ट आला. सेकंड सोर्स पण क्रेस्ट इमिट करेल, सेकंड सोर्स ऑल्सो इमिट्स क्रेस्ट. बरोबर. आता बा इथे क्रेस्ट क्रेस्ट डॉट मॅक्सिमा. बरोबर. नंतर इथे बा एक क्रॉसचा पॉईंट मिळाला, सीटी किंवा टीसी, सीटी और टीसी मिनिमा. बरोबर. इथे क्रॉसचा एक पॉईंट मिळाला आहे, सीटी और टीसी, सीटी और टीसी मिनिमा. नंतर आता बा इथे एक डॉट मिळाला आहे मॅक्सिमा, इथे एक डॉट मिळाला आहे मॅक्सिमा. ठीक आहे. आता बा तुम्ही हे कंपासने ड्रॉ करा, फक्त कंपासची रेडियस फक्त इन्क्रीज करत जायची. इन्क्रीज द रेडियस अँड ड्रॉ अल्टरनेट क्रेस्ट अँड ट्रफ. बरोबर. आता माझ्याकडे कंपास नाही म्हणून पुढे जर मी डायग्राम काढायला गेलो तर ती रॉंग व्हायला लागते. बरोबर. म्हणून इथपर्यंत मला पॉसिबल आहे. बाकी तुम्ही घरी जर ट्राय करणार तर फक्त कंपास घ्यायचं आणि S1 सेंटर ड्रॉ सेमी सर्कल, S2 सेंटर ड्रॉ सेमी सर्कल आणि फक्त रेडियस इन्क्रीज करत जायचं. पर स्टेप रेडियस फक्त इन्क्रीज करत जा, तुम्हाला ऑटोमॅटिक इंटरफरन्स मिळेल. आता बा दिस इज कॉल्ड ॲज इंटरफरन्स पॅटर्न. बरोबर. तर जर इथे आपण दाखवलं तर बा एवढेच पॉईंट्स घेतोय, जास्त काही पुढे घेत नाही मी. तर बा हे सर्व मॅक्सिमाचे पॉईंट्स आहेत. बरोबर. हे सर्व मॅक्सिमाचे पॉईंट आहेत. हा झाला मॅक्सिमा. बरोबर. नंतर हे सगळे क्रॉस जे आहेत ना, हे क्रॉस जे असतील सर्व हे मिनिमाचे पॉईंट झाले. मिनिमा. परत कुठे डॉट येतोय, डॉट परत मॅक्सिमा. बरोबर. इकडे क्रॉस मिनिमा, परत डॉट मॅक्सिमा. आता तुम्ही जर नीट बघितलं, तुम्ही डायग्राम आणून पुढे तुम्हाला इन्क्रीज करता येईल, मला पॉसिबल नाही कंपास नसल्यामुळे. तर बघा इंटरफरन्स पॅटर्न तुम्हाला मिळाला. अल्टरनेट ब्राईट अँड डार्क इथे आपण म्हणू शकत नाही कारण या वॉटर वेव्ज आहेत. बरोबर. इंटरफरन्स ऑफ काय, दीज आर इंटरफरन्स ऑफ वॉटर वेव्ज. ठीक आहे. या वॉटर वेव्ज आहेत. आता वॉटर वेव्ज असल्यामुळे आपण ब्राईट किंवा डार्क नाही म्हणू शकत. तर मॅक्सिमा, मिनिमा, मॅक्सिमा, पुढे परत मिनिमा. जर अजून पुढे आपण गेलो असं तुम्हाला परत पुढे पण मिनिमा. तुम्ही इकडे परत आले, हा असेल मॅक्सिमा. ठीक आहे. तर बा इंटरफरन्स पॅटर्न तुम्हाला मिळाला. अल्टरनेट मॅक्सिमा अँड मिनिमा. बरोबर. तर मग हा झाला इंटरफरन्स ऑफ काय, वॉटर वेव्ज. इंटरफरन्स ऑफ काय, वॉटर वेव्ज. ठीक आहे. आता बा आता मी इंटरफरन्स ऑफ लाईट वेव्ज तुम्हाला सांगतो. डायग्राम सेम राहील, डायग्राम सेम राहील, फक्त फरक काय पडणार इथे बा S1 S2 काय सोर्सेस ऑफ वॉटर वेव्ज. फक्त इथे मी S1 S2च्या ठिकाणी काय करणार, सोर्सेस ऑफ लाईट वेव्ज, सोर्सेस ऑफ काय लाईट वेव्ज इथे मी घेतो. बरोबर. आता वॉटर वेव्हचा इंटरफरन्स समजला असेल तर इंटरफरन्स ऑफ काय लाईट वेव्ज. आता बा इंटरफरन्स ऑफ लाईट वेव्ह जो आहे तो आता आपल्याला बघायचा आहे. सो इंटरफरन्स ऑफ लाईट वेव्ज, डायग्राम सेम राहील. इंटरफरन्स ऑफ लाईट वेव्ज. आणि आता आपण जे स्टडी करतोय हा असेल यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. तर बघा डायग्राम सेम राहील, डायग्राम बिलकुल सेम ड्रॉ करायचे
आणि इंटरफरन्स ऑफ लाईट वेव्ज आपल्याला स्टडी करायचे आहे. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. आता डबल स्लिट म्हटलंय म्हणजे ह्या ठिकाणी पहा, हा जो S1 असेल ना, ही एक स्लिट झाली आणि हा जो S2 ही सेकंड स्लिट झाली, बरोबर. सो S1 इज स्लिट, S2 इज सेकंड स्लिट. दोन स्लिट वापरले आहेत म्हणून यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, बरोबर. म्हणजे इंटरफरन्स ऑफ लाईट वेव्स जे आहे ते आपल्याला यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटने पण स्टडी करता येईल, बरोबर. मग आता बघा, डायग्राम तर सगळं सेम आहे, बरोबर. आता फक्त एक दोन पॉईंट्स फक्त मी ऍड करतो इथे. आता बघा, S1 आणि S2 हे दोन सोर्स झाले, बरोबर. इकडे एक मेन सोर्स असेल, हा असेल प्रायमरी सोर्स, हा एक सोर्स आहे प्रायमरी सोर्स, बरोबर. आणि मग इथून लाईट जो आहे तो S1 ला जाईल, सेकंड वेव्ह जी किंवा S1 आणि S2 दोघांना लाईट जो आहे तो प्रायमरी सोर्स पासून जाईल. हा प्रायमरी आणि S1 S2 काय असतील, सेकंडरी सोर्स. हा पॉईंट नीट समजून घ्या. S इज प्रायमरी सोर्स, S1 S2 स्लिट्स सेकंडरी सोर्सेस, बरोबर. S1 S2 जर सेकंडरी सोर्स असतील तर ते सेकंडरी वेव्स काय करतील, इमिट करतील, सेकंडरी वेव्स इमिट करतील. फक्त एकच पॉईंट मला ऍड करायचा आहे की S1 आणि S2 जे आहेत, तर इथे मी डायग्राम ड्रॉ करतो सेपरेट. S1 S2 या दोन स्लिट आहेत, बरोबर. आता बघा, इथे कॉन्व्हेक्स लेन्स घेतला आहे, कॉन्व्हेक्स लेन्स, प्रिन्सिपल ऍक्सिस, हा असेल फोकस, प्रिन्सिपल फोकस, प्रिन्सिपल फोकस झालं. नंतर हा जो सोर्स आहे ना, प्रायमरी सोर्स जो आहे हा इथे ठेवायचा ऑन फोकस. प्रायमरी सोर्स हा फोकसवर ठेवायचा, लाईट इमिट होईल, बरोबर. पॅरलल रेस तुम्हाला मिळतील, बरोबर. आपण मागे वेव्हफ्रंट टॉपिक बघितला आहे, बरोबर. आता बघा, जर रे ऑफ लाईट जर पॅरलल असेल तर हा कोणता वेव्हफ्रंट आहे, प्लेन वेव्हफ्रंट. इन शॉर्ट काय, आपण कॉन्व्हेक्स लेन्स घेतला, त्याच्या प्रिन्सिपल फोकसला आपण सोर्स ठेवला आणि प्लेन वेव्हफ्रंट ऑब्टेन केला. इथे जो आहे हा असेल प्लेन वेव्हफ्रंट, बरोबर. आणि हा जो प्लेन वेव्हफ्रंट आहे हा S1 आणि S2 यांच्यावर इन्सिडेंट केला आणि तुम्हाला इकडे अल्टरनेट मॅक्सिमा आणि मिनिमा मिळाले. आता बघा, जर तुम्ही इंटरफरन्स ऑफ लाईट वेव्ह जर म्हटलं तर मॅक्सिमा म्हणजे ब्राईट बँड, मिनिमा डार्क बँड, परत मॅक्सिमा ब्राईट बँड, परत मिनिमा डार्क बँड, डार्क ब्राईट, परत डार्क. ठीक आहे. तर बघा, तर तुम्हाला अल्टरनेट ब्राईट आणि डार्क बँड्स मिळतील, बरोबर. तर बघा, पॉइंट आणि बँड मधला फरक समजून घ्या. हे जे मी डॉट दाखवले दीज आर ब्राईट पॉइंट्स, आणि जर तुम्ही ब्राईट पॉइंट जर कंबाईन केले वी गेट ब्राईट बँड. सर्व ब्राईट पॉइंट्स जर आपण एकत्र केले देन वी गेट ब्राईट बँड. सर्व डार्क पॉइंट्स एकत्र केले, हे जेवढे क्रॉस आहेत सर्व डार्क पॉइंट्स एकत्र केले वी गेट डार्क बँड. सो दिस इज यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, बरोबर. प्रायमरी सोर्स, लेन्स, दोन स्लिट घ्यायच्या, प्रायमरी सोर्स, लेन्स, टू स्लिट्स, अँड वी गेट इंटरफरन्स पॅटर्न, अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड्स और अल्टरनेट मॅक्सिमा अँड मिनिमा. वॉटर वेव्ह जर म्हटलं तर मॅक्सिमा आणि मिनिमा म्हणायचं, आणि लाईट वेव्ह जर घेतलं तर अल्टरनेट ब्राईट आणि डार्क बँड घ्यायचे, बरोबर. तर बघा, आजच्या लेक्चरला आपण इंटरफरन्स ऑफ लाईट जे हे आपण प्रॅक्टिकली स्टडी केलं, बरोबर, किंवा एक्सपेरिमेंटली आपण स्टडी केलं बाय युझिंग यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, बरोबर.
तर बघा एकदा परत सिक्वेन्स सांगतो. प्रायमरी सोर्स, लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स, स्क्रीन, बरोबर. इथे स्क्रीन पण असेल, असेल स्क्रीन, ओके. आणि ऑन स्क्रीन वी कॅन ऑब्झर्व अल्टरनेट मॅक्सिमा अँड मिनिमा किंवा अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड्स. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरला आपण इंटरफरन्स ऑफ लाईट एक्सपेरिमेंटली स्टडी केलं, बरोबर. लक्षात ठेवा वेव ऑप्टिक्स जे हे 2 चॅप्टर मिक्स केलेले आहेत, म्हणून ते त्याची लेंथ खूप जास्त आहे, फार मोठं चॅप्टर आहे. इंटरफरन्स ऑफ लाईट जे हे खूप मोठं चॅप्टर आहे. ॲक्च्युली वेव्ह थिअरी ऑफ लाईट आणि इंटरफरन्स ऑफ लाईट आणि डिफ्रॅक्शन सगळे एकत्र केलेले आहे. 2 चॅप्टर आहेत. म्हणजे आपलं एक चॅप्टर संपलंय, तर आपण हे सेकंड चॅप्टरला सुरुवात केली लाईट सेक्शनमध्ये, ही इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. पण ते दोघी चॅप्टर त्यांनी कंबाईन करून एकच हेडिंग दिलंय, वेव्ह ऑप्टिक्स. ठीक आहे. आता हे झालं. आजच्या लेक्चरला आपण एक्सपेरिमेंटल स्टडी अबाउट इंटरफरन्स ऑफ लाईट बघितलं, दॅट इज यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. पुढच्या लेक्चरला आपण बघू की इंटरफरन्स पॅटर्न जर तुम्हाला ऑब्टेन करायचं असेल तर त्याचे काही कंडिशन्स आहेत. कंडिशन्स टू ऑब्टेन अ गुड और स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न, म्हणजे हाऊ टू ऑब्टेन इंटरफरन्स पॅटर्न, हे आपला टॉपिक जो आहे तो नेक्स्ट लेक्चरला आपल्याला बघायचं आहे. तर आजच्या लेक्चरला इथपर्यंत ठीक आहे. पुढच्या लेक्चरला आपण कंडिशन्स टू ऑब्टेन स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न हे आपण बघणार. ओके, थँक्यू.